नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये पूजा, महाशिवरात्रीची पूजा कशी करायची, काय काय अर्पण करायचं ते आपण बघितलेलं आहे. तर भगवान शंकर हे भोळे बाबा आहेत, ते सांब सदाशिव आहेत. तुम्ही जर थोडी पण सेवा मनापासून केली तर ते लवकर प्रसन्न होतात. तर बघा, ही प्रथा चालत आलेली आहे की आपण महादेवांना भरपूर काय काय गोष्टी अर्पण करतो. जसं श्रावणात शिवामूठ आपण प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या गोष्टी अर्पण करतो. त्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात, आपले मार्ग मोकळे होतात, आपल्याला एक दिशा मिळते. तर आपण या महाशिवरात्रीला अशाच काही गोष्टी, काही वस्तू, काही धान्य आणि काही फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत. अर्पण केल्याने आपल्याला त्याचं फळ मिळेल आणि भगवान शंकर लवकर प्रसन्न होतील. कारण 300 वर्षांनी हा विशेष दिवस किंवा हा विशेष योग किंवा पावन योग आलेला आहे. सो आपण जेवढे उपाय करता येईल तेवढे सगळे करायचे आहेत. मी तुम्हाला काही वस्तू, धान्य आणि फुलं सांगणार आहेत. भरपूर ऑप्शन्स आहेत, त्यामुळे कुठल्याही एक किंवा दोन तुम्ही केले तरी चालेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट, मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. तुम्हाला जमलं तर ह्या गोष्टी किंवा हे उपाय तुम्ही घरी शांतपणे करा. मला माहिती आहे मंदिरामध्ये खूप गर्दी असते, तुम्ही इथं बघत असाल अशी प्रचंड गडबड होते, भरपूर गर्दी असते, कोणी काही कसंही वाहत असतो. आणि त्यामुळं घरी शांतपणे बसून तुमची इच्छा बोलून शांतपणे तुम्ही तुमच्या शिवपिंडीवरती करू शकता. अगदी जर मंदिरात जायचं असेल तर एक कलश तुम्ही पाणी घेऊन जावा, तिथे अर्पण करा, बेल अर्पण करा. त्याचंसुद्धा तेवढंच महत्त्व आहे आणि तेवढंच तुम्हाला त्याचं फळ पण मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे पंचामृत. पंचामृत महादेवांना अतिशय प्रिय आहे. तर पंचामृताने जर आपण अभिषेक केला तर तुमचे सगळे कष्ट निवारण होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे तुम्ही पंचामृताने नक्की अभिषेक करा आणि तुमची वंशवृद्धी पण होते. तर बघा, मधाने जर अभिषेक केला तर रोगातून मुक्तता मिळते. खूप घरी कोण आजारी असेल, खूप दिवस आजार, घरी हॉस्पिटलायझेशन वगैरे चाललेलं आहे, तर तुम्ही मधाने अभिषेक करा. तिसरी गोष्ट म्हणजे गाईचं जे कच्चं दूध असतं आपलं, त्याच्यामध्ये तुम्ही जर साखर घालून जर तुम्ही भगवानांना, जर महादेवांना अभिषेक केला तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, मुलांची बुद्धी सुधारते, त्यांची बुद्धी तल्लख होते. त्यामुळे तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी नक्की करा. चौथी गोष्ट म्हणजे मोहरीच्या तेलाने जर तुम्ही अभिषेक केला तर ग्रहबाधा, ग्रहपीडा, तुमचे जर शत्रू कोणतरी असतील त्यांचा जर नाश व्हावा. आजकाल आपले खूप असतात, आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे हा उपाय तर नक्की करावा. तर शत्रूंचा नाश होतो. कोर्ट केसेस ज्यांचे चालू आहेत, खूप ग्रहपीडा होते, ग्रहाचा खूप त्रास असेल तर हा तुम्ही उपाय नक्की करावा. पाचवी गोष्ट म्हणजे लक्ष्मी प्राप्ती किंवा धनप्राप्ती. बघा, सगळ्यांनीच हा उपाय करण्याचं गरजेचं आहे. तुम्हाला उसाचा रस अर्पण करायचा आहे किंवा उसाच्या रसाने महादेवांना अभिषेक घालायचा आहे. एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, ज्या दिवशी म्हणजे 8 तारखेला सकाळी तुम्हाला उसाचा रस आणायचा आहे. आदल्या दिवशी उसाचा रस आणून तो फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्यांनी अभिषेक अजिबात करायचा नाही आहे. त्याला शेळं मानलं जातं आणि शेळ्या वस्तूंनी आपण कधीही अभिषेक करत नाही. त्यामुळं तुम्हाला जे दूध किंवा दही किंवा तुम्हाला जो रस आणायचा आहे तो त्या दिवशीच आणून तुम्ही अर्पण करायचं आहे किंवा अभिषेक करायचा आहे. सहावी गोष्ट म्हणजे खूप जणांचा विवाह होत नाही किंवा मुलगा मिळत नाही आहे, मुलगी मिळत नाही आहे, तर त्यांनी कच्च्या दुधात, गाईच्या कच्च्या दुधात केसर मिक्स करायचं आहे आणि त्यांनी तुम्ही महादेवांना अभिषेक करायचा आहे आणि बेल व्हायचा आहे आणि 108 खेपा ओम नमः शिवायचा जप करून प्रार्थना करायची आहे. हा उपाय मुलगा किंवा मुलगी कोणीही करू शकतं. त्यांना जमलं नाही तर आई वडिलांनी त्यांच्या नावाने केला तरीही चालेल. बघा, तुम्हाला जर काही जमलं नाही ना तर महादेवांना तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी 1 कलश पाणी किंवा 1 लोटा पाणी जरी अर्पण केलं ना तरी ते प्रसन्न होतात. तुम्ही कायम बघितलं असेल की कुठल्या पण मंदिरात जलधारा ही कायम सुरू असते किंवा ते आपल्याला कधी पण तुम्ही गेलं तर ते आपल्याला सांगतात की 1 कलश पाणी तुम्ही महादेवांना अर्पण करा. सो तुम्ही त्या दिवशी 1 कलश पाणी किंवा 1 भांडं पाणी किंवा 1 लोटा पाणी जरी तुम्ही अर्पण केलं
तर सगळ्या पापातून तुम्हाला मुक्तता मिळते आणि शांती लाभते, जे आजकाल खूप गरजेचं आहे आणि जे कोणालाही देत नाही आहे. त्यामुळे तुम्ही 1 लोटा पाणी हे नक्की अर्पण करा. तर आता धान्य आपण कोणते अर्पण करू शकतो ते बघायचं आहे. तर पहिली म्हणजे आपली लाल मसूर डाळ. ज्या लोकांना मंगळाचा दोष आहे किंवा मंगळामुळे त्यांना खूप त्रास होतो आहे, त्या लोकांनी लाल मसूर डाळ महादेवांना अर्पण करायची आहे. बघा, आपण आता 108 तर वेचू नाही शकत किंवा तेवढा टाईम नसेल, तर एक मूठ घ्या तुमची मोठी, ती व्यवस्थित असावी, एवढं फक्त बघा, काही कीड वगैरे नसावी. एक मोठी मूठ घ्या आणि ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजयचा तुम्हाला कुठलाही जप येईल ते करत करत तुम्ही ती महादेवांना अर्पण करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे गूळ. बघा, पती-पत्नीमध्ये खूप भांडणं होत असतील, डिवोर्सपर्यंत प्रकरण जर गेलं असेल किंवा मनात विचार असेल किंवा दररोज खूप घरी कटकटी होत आहेत किंवा खूप प्रतिआरोप होत आहेत, तर त्याच्यामुळे तुम्हाला महादेवांना गूळ अर्पण करायचं आहे. शक्यतो गूळ चांगला असावा हे तुम्ही बघा आणि तुम्ही महादेवांना गूळ अर्पण करा. तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीपासून दर सोमवारी असे 21 सोमवार तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे चणा डाळ. जर अतिशीघ्र विवाह जर व्हायचा असेल तर एक मोठी मूठ चणा डाळ अर्पण करायची आहे. त्यानंतर बेलपत्र घालून एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि 1 माळ ओम नमः शिवाय हा जप करून तुम्हाला प्रार्थना करून यायची आहे. हा उपाय मुलगा किंवा मुलगी किंवा आई वडील कोणीही करू शकतात. चौथी गोष्ट म्हणजे तांदूळ जर तुम्ही अर्पण केले तर तुम्हाला धनप्राप्ती होते. आता इथे तांदूळ घेताना अखंड असेच तांदूळ घ्या. तुकडा तांदूळ किंवा मोडलेले तांदूळ किंवा जुने तांदूळ अजिबात घेऊ नका. जे तुम्ही घरी खाताय तेच तांदूळ घ्या. पाचवी गोष्ट म्हणजे गहू तुम्हाला महादेवांना अर्पण करायचे आहे. ज्यांना संतान सुख पाहिजे असेल त्यांनी एक मोठी मूठ गहू अर्पण करायचे आहेत. परत एक तुपाचा दिवा लावायचा आहे, 1 माळ जप करायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि घरी यायचं आहे. तुम्ही ह्या गोष्टी घरी पण करू शकता. तर आपण बघणार आहोत की कोणती फुलं अर्पण करायची आहेत किंवा महादेवांना काय प्रिय आहे. तर पहिली सर्वात प्रिय म्हणजे बेलपत्र. जर तुम्ही एकसुद्धा त्या दिवशी बेलपत्र अर्पण केलं तर त्याला खूप महत्त्व आहे. पण आपण इथं बेलपत्र अर्पण करताना त्यावरती तुम्हाला चंदन उगाळून किंवा तुमच्याकडं जर प्युअर चंदन पावडर असेल किंवा अष्टगंध जे चंदनयुक्त असेल ते तुम्हाला त्या बेलपत्रावरती लावायचं आहे किंवा लाल चंदन लावायचं आहे आणि मग बेलपत्र अर्पण करायचं आहे. तुम्ही बेलपत्र 3, 5, 7, 11, 51, 108 अशा रीतीने बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता. तर शमीचं जर 1 पान जरी अर्पण केलं तर तुम्हाला दुःखातून मुक्ती मिळते असं म्हणतात. तुम्हाला मनःशांती मिळते. आता धतुरा आपण जर अर्पण केला तर प्राप्ती होते किंवा संतान प्राप्ती होते, संतान सुख मिळतं, म्हणून धतुरा अर्पण करायचा आहे. आता फुले कोणती आपण अर्पण करू शकतो. तर पहिली तुम्हाला माहिती असेल तर पिवळी कणेर जी म्हणतात तर हे अर्पण करू शकतात. पिवळ्या कणेरला खूप महत्त्व आहे. मिळाली सहज शक्य असेल तर तुम्ही अर्पण करा. पारिजात तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर लाल किंवा पांढरी जास्वंद अर्पण करू शकता. अपराजिता अर्पण करू शकता. शंखपुष्पी ते अर्पण करू शकता. त्यानंतर कमळ जर तुम्हाला मिळालं तर कमळ अर्पण करू शकता. महादेवांना तुम्ही कमळ, लाल दुर्वा, गुलाब किंवा पांढरी शेवंती किंवा पांढरं कुठलंही फूल जे तुम्हाला सहज शक्य होईल ते तुम्ही अर्पण करू शकता. तुम्हाला इथं खूप ऑप्शन्स मी दिलेले आहेत. बघा, तर तुम्हाला आता केतकी किंवा केवडा, तुळशी ह्या गोष्टी तुम्हाला चुकून पण महादेवांना अर्पण करायच्या नाही आहेत. सो जे काही तुम्ही अर्पण कराल ते तुम्ही बघा आणि मगच महादेवांना अर्पण करा. तर तुम्हाला इथं मी भरपूर ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्ही कुठलीही वस्तू किंवा धान्य किंवा पुष्प तुम्हाला जे मिळेल, जे तुम्हाला सहज शक्य असेल ते तुम्ही त्या दिवशी नक्की महादेवांना अर्पण करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.